सप्तशृंगी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी। नवरात्रोत्सवात मंदिर 24 तास खुलं राहणार, मंदिर प्रशासनाचा निर्णय। तुळजापूरकरांसाठी आनंदाची बातमी। बोरी धरणात 50% पाणीसाठा असल्यानं नवरात्रोत्सवात एक दिवसाआड होणार पाणीपुरवठा। सणासुदीत पोलिसांचा ताण वाढला। पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन। बारामतीत महावितरणचा भोंगळ कारभार, दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। मनसे नेते प्रकाश महाजनांचं नांदगाव तहसील कार्यालयात उपोषण, अधिकारी मनमानी करत असल्याचा केला आरोप। पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता। रहिवासी बांधकामांवर कारवाई केल्यास आमदारांना पाडण्याचा इशारा। तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार, घटनेच्या तपासणीसाठी 4 पथकांची नेमणूक। तपासासाठी भूमच्या डीवायएसपींची नियुक्ती। हर्णे बंदर झालं चकाचक, बंदरात स्वच्छता अभियानाला सुरुवात। सोलापुरात प्रेमाच्या जाळ्यात अडकवत शिक्षकाला लुटलं, तिघांविरोधात गुन्हा दाखल। शिराळ्याच्या अंतरीतील नाल्यामध्ये आढळली मगर, 2 तासांच्या बचावकार्यानंतर मगरीला नाल्यातून काढण्यात यश। आणि गडचिरोलीच्या आरमोरीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू, तर 11 महिला गंभीर जखमी। जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू।